नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आहे 5 जून. बालमित्रांनो, आपल्या सर्वांना या पर्यावरण दिनानिमित्त झाड भरून, अगदी मनापासून झाड भरून शुभेच्छा. काय? अहो हो, बघा बरं, झाडं आपल्याला काय काय देत असतात. अन्न देतात, फळे फुले धान्य देतात, अत्यंत आवश्यक असलेला श्वास, ऑक्सिजन रूपी श्वास देतात. जीवन म्हणजे अत्यंत आवश्यक असलेलं पाणी, अर्थात पाऊस, तो देखील झाडांमुळेच आपल्याला मिळतो. संस्कार देतात. कसे? बघा, कितीही संकट आले तरी जिद्दीने लढण्याचा संदेश देतात. एका जागी स्थिर राहून झाडे संयमाचा संस्कार देतात. वाऱ्यावर डुलणारी झाडे संकट कितीही येऊ देत, मात्र संयमाने आनंदी राहण्याचाही संस्कार देतात आपल्याला. झाडं आपली गुरु आहेत. झाडं आपल्यासाठी जीवनरूपी संस्कार आहेत. बालमित्रांनो, या पर्यावरण दिनानिमित्त म्हणूनच मला म्हणावंसं वाटलं की आपल्या सर्वांना मनापासून झाड भरून शुभेच्छा. बालमित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक वेगळी गोष्ट. हो, या गोष्टीत आहे तुमच्यासारखीच एक छोटी चुणचुणीत परी नावाची मैत्रीण आणि तिचे झाडांवर असलेलं प्रेम आपल्याला या गोष्टीत बघायला मिळणार आहे. गोष्टीचं नाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. गोष्ट लिहिली आहे प्रिया जोग यांनी. चला तर मग ऐकूयात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. सहज विचार सुरू असताना मनालीला म्हणजेच परीच्या आईला तिच्या परीचा इयत्ता पहिलीच्या शाळेतील पहिला दिवस आठवला. परीच्या शाळेची सुरुवात पर्यावरण दिनानेच होते. परीची शाळा ही मुलांच्या मध्ये सजगता निर्माण व्हावी म्हणून कृतिशील होती. विविध भित्तिपत्रे, भित्तिचित्रे, कविता यांनी शाळेची सजावट करून मुलांचं स्वागतही फूल देऊन केलं होतं. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम ठेवला होता. यात काय गोष्ट होती ती काही परीला घरी आल्यावर नीटशी सांगता आली नव्हती. मात्र झाडालाही जीव असतो, मन असतं, आपण बोललेलं त्याला कळतं, त्याला त्रास दिल्यास खूप वाईटही वाटतं, एवढं मात्र परीला नक्की समजलं होतं. त्या दिवसापासून ती टेरेसवरच्या झाडांशी गप्पा मारायला लागली होती. वॉटर बॅगमधील पाणी आठवणीनं कुंडीतल्या झाडांना घालून यायची. अगदी घरी आलेल्या पाहुण्याला ग्लासात पाणी दिलं असेल आणि त्यात अर्धं पाणी राहिलं असेल तर ते ओतून देण्याऐवजी राहिलेलं पाणी धावत जाऊन ती झाडाला घालून येई. तिच्याच हट्टाखातर कुंडीत बऱ्यापैकी वाढलेलं जास्वंदीचं रोप खाली इमारतीच्या कडेला लावलं होतं. एक बाजू जास्वंदीनी पूर्ण भरली होती. हार करताना फुलात किंवा हरभरा मटार सोलताना आलेली अळी अलगद पानावर उचलून बागेत कडेला सोडून येणारी परी खरंच खूप संवेदनशील होती. एक इयत्ता पुढे जाणारी परी शास्त्रात शिकलीच होती की झाडे सजीव असतात, श्वासोच्छ्वास करतात, अन्न निर्मिती करतात, वाढतात, त्यांना प्रेम दिलं की लवकर फुलतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही नैसर्गिक बळावर तग धरून राहतात. त्यांनाही आपल्यासारखंच मन असते बरं का. फक्त त्यांना हालचाल करता येत नाही. त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं की त्यांची परिभाषा ही मानवाला समजू शकते. वेगवेगळे शिक्षक आपापल्या परीने झाडाचं महत्त्व समजावून देतच होते सर्वांना. मनालीनंही आपल्या लेकीला तुकोबारायांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग शिकवला होता.
बीज रुजत होतं. मनालीला आठवलं तो इयत्ता 5वीतील परीचा तो दिवस. त्या दिवशी शाळेच्या बाहेरच्या एका झाडाला 2 माणसं खिळे ठोकून कसलीशी जाहिरात लावत होते. ते पाहून परीला रडूच आले. साधी पेन्सिल टोचली तर लिहिताना किती दुखतं आपल्याला हे आठवून तिला वाईट वाटलं. इथं तर एका झाडाला हातोडीनं खिळे ठोकून ठोकून त्या माणसांनी किती त्रास दिला होता हे परीच्या बालमनाला सतावत होते. तिनं घरी आल्या आल्या आईला प्रश्न केला. अगदी प्रश्न विचारून हैराण केलं होतं. आजवर मनालीचं याकडे लक्षच गेलं नव्हतं. त्या दिवसापासून परीला नादच लागला की जाता येता रस्त्यातलं झाड बघावं, त्यावर खिळे ठोकून जाहिरात लावली आहे का ते पाहावं. तसं दिसल्यास घरी येऊन आईला सांगावं. असं झाड दिसलं की परी अस्वस्थ व्हायची. परीच्या आईलाही आता काय करावं ते कळत नव्हतं. परीचे प्रश्न वाढत होते. असेच नेटवर सर्च करता करता एका पर्यावरणप्रेमी ग्रुपची माहिती परीच्या आईला मिळाली. मनालीनं सरळ तो ग्रुप जॉईन केला. त्या ग्रुपसमोर परीची समस्या सांगितली आणि त्या चर्चेतूनच एक प्रभावी उपक्रम समोर आला. तो म्हणजे खिळेमुक्त झाड. महिन्यातून एका रविवारी एकेका भागात जायचं आणि ज्या झाडाला खिळे ठोकले असतील ते खिळे काढून झाडाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करायचं. झाड बोलू शकत नसलं तरी त्याचे मूक अश्रू आणि वेदना परीसारखे काही जण समजू शकत होते. ते अश्रू पुसायचे होते. परीचंही मित्रमंडळ या खिळेमुक्त मोहिमेत सामील झालं. छोटी छोटी 5वीतली मुलं काढलेले खिळे मोजून डब्यात भरत होती. रविवारी बरेच जण आउटिंगला जातात, त्यामुळे शहरातील रस्ते आणि परिसर थोडे मोकळे मिळतात. मुलं महिन्यातील एक रविवार सकाळचे 2 तास छान एन्जॉय करीत होती. TV, मोबाईल मुक्त. हॉटेलिंगपेक्षा प्रत्येकाच्या घरून आणलेल्या डब्याची एकत्र अंगत पंगत ही नंतर खूप मस्त रंगत असे. मोठ्यांनाही लहानांचा हा उत्साह बघून समाधान मिळत असे. पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढं पडत होतं. 8वीत गेल्यावर परीनं हट्टच केला. म्हणून परीची आई शाळेत बाईंना भेटून आली. मुलांचा वार्षिक समाजसेवेचा कॅम्प असतो. त्या योजनेअंतर्गत ही एकेका वर्गाला या खिळेमुक्त उपक्रमात काम करण्याची संधी मिळाली. फक्त प्रकल्प आणि ही करण्यापुरती समाजसेवा न होता मुलांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी यातून मिळाली. खिळे ठोकल्यावर रडणारं झाड आणि खिळे काढल्यावर हसणारं झाड यावर पोस्टर तयार करून परीनं पोस्टर स्पर्धेत शाळेत पहिला क्रमांक मिळवला. परीमुळेच तर मनालीचंही हे क्षेत्र हळूहळू विस्तारलं होतं. गरज ओळखून समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रम तिचा ग्रुप आता यशस्वीपणे राबवत होता. अगदी बालवाडीत परी असताना फॅन्सी ड्रेस स्पर्धेला झाड झालेली परी खरंच परी होती. तिच्या हाती जादूची कांडी होती. मनालीला परीचं ते बालरूप नव्हे, झाडरूप आठवलं आणि खुदकन हसूच आलं. आजच्या सत्काराचं खरं श्रेय परीलाच होतं. झाडांना जीव लावणारी, त्यांना समजून घेणारी परी. झाडांशी बोलणारी, गप्पा मारणारी परी. बालमित्रांनो, आवडली का गोष्ट? बघा बरं, झाडं. प्रश्न पडत असतील ना आपल्याला, तर त्या प्रश्नांना मोठ्यांजवळ विचारलं पाहिजे. त्याची उत्तरं शोधली पाहिजेत आपण, हो की नाही? जसं परीने प्रश्नांची उत्तरं शोधली. उत्तरं, प्रश्न पडले की उत्तरं नक्कीच मिळतात. आणि आपल्या प्रत्येक वाढदिवसादिवशी किमान एकतरी झाड लावण्याचा संकल्प करा बरं तुम्ही. बघा, झाडांनाही संवेदना असतात हे जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगातून सिद्ध केलेलंच होतं. ते आपल्याला माहीतही असेल. पण एक गोष्ट मात्र पक्की, अगदी नक्की, झाडे आहेत आणि झाडांमुळेच
आपण आहोत, माणूस आहे हे सत्य आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पर्यावरण दिनानिमित्त आपल्याला झाड भरून शुभेच्छा बालमित्रांनो. श्रोते हो आणि बालमित्रांनो, प्रिया जोग यांनी लिहिलेली वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. गोष्ट सांगितली अर्चना अभिजित भांडारकर, अर्थात बालमित्रांनो तुमच्या अर्चनाताईने. बालमित्रांनो, गोष्ट आवडली ना? झाडांशी गप्पा मारणार ना? झाडं ही आपली खूप छान मित्र असतात. अनुभव घेऊन बघा. चलो फिर. उद्या अर्चनाताई येणार आहे एका नवीन गोष्टीसह. हो, तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. एक एक छान छान झाडं लावण्याचा संकल्प करा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.